हॅलो फ्रेंड्स, तर सकाळचे 5:30 वाजलेत आणि आपण चाललेलो आहेत नरसिंहवाडीला, पण सायकलवर. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जी ऐकून कदाचित तुम्ही म्हणाल हे खरंच शक्य आहे का. सकाळी आम्ही लवकर उठलो आणि मला सायकलिंग करायचं होतं, म्हणजे होतंच. आणि मग मी सायकल बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं त्याला ब्रेकच नव्हते, इवन सेटिंग्स पण व्यवस्थित नव्हत्या. पण त्या क्षणी माझ्याकडे 2 पर्याय होते, एक तिथंच थांबायचं किंवा एक्सक्युजेस न देता पुढं जायचं. ऑफकोर्स मी दुसरा पर्याय निवडला. मग आम्ही नरसिंहवाडीच्या मंदिराकडे निघालो. सकाळचं छान शांत वातावरण, नदीकिनारची थंड हवा, एक वेगळीच ऊर्जा होती, छान वाटत होतं. तिथे पोचलं, दर्शन घेतलं, योगा केला, काही वेळ तिथं घालवला आणि मग नाश्ता करून परतीचा प्रवास सुरू केला. जवळपास 50 किलोमीटर आम्ही पूर्ण केले होते. परत आल्यावर जेव्हा सायकल दुकानात दाखवली, दुकानदार अक्षरशः चकित झाला. तो म्हटला या सायकलवर 50 किलोमीटर शक्यच नाही, बिकॉज ह्याला ब्रेक नाही आहेत, व्यवस्थित सेटिंग नाही आहे. हाऊ कॅन यू डू दिस, तुम्ही हे कसं करू काही शकता. तेव्हा मला जाणवलं की मर्यादा ह्या मनामध्ये असतात. आणि आजचा मेसेज मला सिम्पल द्यायचा आहे तुम्हाला, की परिस्थिती परफेक्ट असण्याची वाट बघू नका गाईज. तुमचा निर्णय परफेक्ट असला ना, बाकी सगळं जुळतं. सो नो एक्सक्युजेस, जस्ट अ कमिटमेंट.